श्री विश्वपंढरी तरुण मंडळाच्या वतीनं फायबरपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत पर्यावरण रक्षणाचा कृतिशील संदेश देण्यात आलाय। या मंडळाच्या श्रींची आरती आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडली। यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सांगोला तालुक्यातील महूद गावातील फिनिक्स इंग्लिश मीडियम शाळेला संगणक प्रदान करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग येडगे यांनी सपत्नीक ही भेट स्वीकारली। यानंतर श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या वतीनं मासिकाचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि श्री विश्वपंढरी तरुण मंडळाच्या सामाजिक कामाचं कौतुक केलं। नवी पिढी इंटरनेटच्या माध्यमातून जे समोर येणार तेच सत्य मांडणार आहे, त्यामुळे डिजिटल फुटप्रिंटच्या माध्यमातून सत्य, चांगले विचार आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत जाणं गरजेचं असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। आता ती परिस्थिती उद्याच्या 10, 20, 25 वर्षानंतर असणार नाही। उद्याच्या 25 वर्षानंतर आपण जे चालू केलेलं आहे हेच माध्यम असणाऱ्या लोकांच्यापर्यंत सत्य पोहोचवणं आणि या सत्य आणि असत्य ज्या गोष्टी इंटरनेटला फ्रीडम आहे। पहिली पुस्तकाला प्रकाशक असायचा, त्याच्यावर बंधन असायचं, काय लिहिलं काय नाही लिहिलं त्याची जबाबदारी असायची। आता व्हॉट्सॲपवर जबाबदारी राहिलेली नाही। व्हॉट्सॲपवर माणूस 10 पानाचं लिहू शकतो आणि ते डिजिटल फुटप्रिंट ही इंटरनेटवर माणूस कायमपणे राहते, ती पुसली जाते। आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये हे जे सत्य आहे किंवा आपले जे संस्कार आहे, चांगल्या गोष्टी आहेत, ह्या डिजिटल फुटप्रिंट होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कदाचित ह्याचं महत्त्व आज आपल्याला लक्षात येणार नाही, परंतु 50-70 वर्षानंतर ज्यावेळी माणूस क्लिक करेल आणि बघेल की हा माझा खरा इतिहास आहे, हे खरं सत्य आहे, त्यावेळी लोकांना याचं महत्त्व निश्चितपणे कळेल। आणि म्हणून हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आपण राबवला निरंजनजी, त्याबद्दल आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन या निमित्तानं करतो। मंडळाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, विश्वा सांगवडेकर, अक्कासाहेब सांगवडेकर, डॉक्टर रुचा सांगवडेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।